खरं सांगतो, तुम्ही आईसाहेबांसाठी जे काही केलं की नाही, त्यासाठी मी जीव ओवाळून टाकू शकतो तुमच्यावर. तुमच्यासाठी मी काय करू तुम्ही सांगा. काहीतरी सांगा, तुम्ही जे सांगाल ते मी करणार. तुम्ही सांगा. अहो अधिपती, मी ती स्पर्धा सुद्धा बक्षीस जिंकण्यासाठी नाही खेळले. मग त्यानंतर जे केलं ते मी बक्षिसासाठी करेन का? मला नकोय ते. ते बरोबर आहे, पण तरी तुम्ही सांगा तर आमच्यासाठी काहीतरी सांगा. काहीतरी आम्हाला तुमच्यासाठी करू दे. सांगेन मी, पण आत्ता नाही, वेळ आल्यावर. चालतंय. हॅलो, हा सकाळी चला भेटा मला. हा काम आहे वय अर्जंट काम आहे, भेटा. हो सांगते तेवढं करा, तो फाट फोडू नका. सांगते म्हणलं ना भेटल्यावर. हा लोकेशन पाठवलंय, तिथंच या. आजला ठेवा. या घरात आल्यापासून तुझ्यासमोर किती वेळ आले आणि आजपर्यंत मी जे काही मागितलं ते सगळं तुम्हाला दिलंस. या घरावर अशीच तुझी कृपा ठेव. अधिपतींना माझ्याकडून इंग्लिश शिकायचं, त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळलं. ज्या ज्ञानाचा प्रकाश सगळ्या जगात पसरावा अशी माझी इच्छा होती, तोच आता माझ्या घरातही पसरावा. याचा मला खूपच आनंद आहे. घरातल्या सगळ्यांना नेहमी एकमेकांशी अशीच घट्ट धरून ठेव. आलाय बाई तुम्ही? हा चांगलंय, तिथंच थांबा. नाही इकडं तिकडं कुठं फिरू नका, मी आई येते तिकडं, तिथंच थांबा. कळलं? हा चला आलीच मी. हा अय कुठे चालली? मम्मी काय म्हणली होतीस ग? त्या सासू सुनाचं कसं गुळपीट जमतय बघ. आता बघ मी कसा धडाका लावती ते. अगं चंचे, आता काय बी करू नगस. अगं नसत्या भानगडी करत बसू नका चंचे. अगं बुडत्याचा पाय खोलात अशी गत व्हायची आपली. चल बस तिकडे बस. मम्मी असा कोणाचा बी पाय खोलात जात नसतोय, उलट आता खरी मजा येणार आहे. हे बघ चंचे, तू का नाही उगत तोंडावर पाडू नगस. हा हे एवढं छप्पर आहे का नाही डोसक्यावर, ते राहू दे. बाई खड्ड्यात पाडू नगस का परत. मम्मी आता कोण खड्ड्यात पडते ते बघशीलच तू. चंचे मावशी जरा भारी येतीस का? कशाला? तुला पुरावा पाहिजे होता ना, स्वतःच्या पायानं चालत आलाय. मावशी म्हणलं होतं ना तुला पुरावा आणि म्हणून आणलाय. ताई चल की ग, उघडू देच आता पडदा.
यू गॉर्गस. ICU गॉर्गस. गॉर्जस म्हणायचंय का तुम्हाला? हा गॉर्जस असते होय ती. आणि त्यासाठी दुसरा शब्द आहे ब्युटिफुल. ते माहिती आहे आम्हाला. बरोबर. आणि नाही पण मी काय म्हणलं, आता भारीतल्या माणसासाठी जरा भारीतला शब्द वापरूया. ब्युटिफुल वगैरे जरा कॉमन आहे म्हणताना. आणि ICUC असं नसतं. यू आर लुकिंग गॉर्जस असं म्हणायचं असतं. असं असते. यू लुकिंग गॉर्जस. यू आर. असू दे असू दे. भावना पोचली. You are looking gorgeous. काय ग दुर्गी, कुठे आहे तुमचा पुरावा? आणि चंची कुठे गेली? अगं ताई जरा कळ काढती. अगं चंचिका नाही, संदेश साक्षण पुरावा आलाय. बघ तू. चला या इकडं या. वेरा मावशी समोर. या बायका. मावशी याच होत्या ना त्या दिवशी त्या स्पर्धेत तुला वाटेल तसं बोलणाऱ्या, चार चौघात तुझी इज्जत काढणाऱ्या. काय गे बोला ना आता. दात खिळी बसली का आता? आता बोला की मावशी समोर. त्या दिवशी चार चौघात माझ्या मावशीला वाटेल तसं बोलताना काही वाटलं नाही होय तुम्हाला? त्यांचे हे सगळं काय चाललंय? या बायका इथं कशाला आल्या? काय ग बोला की आता. मला जे सांगितलं ना तेच सांगा आता मावशी समोर. खोटं बोललात ना तर मग बघाय एकेकीची तंगडी तोडून ठेवीन म्या. सांगा जे काय खरं आहे ते. मावशी ऐकत आहे काय बोलतायत ते. आम्हाला माफ करा बघा. लय बोललो आम्ही तुम्हासनी. हा आधी माफी मागतो. माफ करा. पण आम्ही जे काही बी बोललो ना ती फक्त पोपटपणची होती बघा. आम्हाला पाठ पडवणार कुणीतरी वेगळंच होतो. आम्हाला पैसे दिलत ना त्यांनी, म्हणून आम्ही हे समज बोललो. वय वय. पैसे दिलते? कुणी दिले होते पैसे? आम्ही काय विचारतोय? कुणी दिले होते पैसे? तुमच्या सुनबाई अक्षरा मॅडम. हे माझी मालन ग, तिच्या हसण्यानं दिसण्यानं नयनानं शुद्ध बुद्ध हरली ग, हरली शुद्ध बुद्ध हरली ग. अरे हे जादू घडली र, तुझ्या हसण्यानं दिसण्यानं नयनानं शुद्ध बुद्ध हरली र, हरली शुद्ध बुद्ध हरली र. मन जुळली जर बळली ऋत फुलली लहाडा नवसाची, ओढ रुजली रात सोजली अन झाली चांदी दिवसाची. लेन 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 र, आभाळाचं देन र, भिनली 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 कशी गोडी, जीव भुलला जीव भुलला रो, मनी असा चांद तुझा भिनला र, जीव
भुलला र जीव भुलला र मने असा चांद तुझा भुलला र हरैया 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 काय सॉरी मास्तरीन बाई, जरा जास्त झालं काय? हो. अहो काय खाताय? प्रेमाचं मुलगं. मला माहितीये तुम्ही एवढे खुश का. मी तुमच्या आईसाहेबांसाठी काहीतरी केलं म्हणून एवढे खुश झालात ना. हा तसं समजा. पण मी तुम्हाला खरं सांगू का, त्यांच्या जागी दुसरी कुठलीही स्त्री असती आणि तिच्या बरोबर जर हे घडलं असतं ना तर मी अशीच वागले असते. कारण माझ्या समोर कुठल्या तरी स्त्रीचा इतक्या वाईट पद्धतीने कोणीतरी अपमान करते आणि मी गप्प बसायचं हे मला जमूच शकत नाही. आणि ठीक आहे, चुका सगळ्यांकडून होतात, माणसंच होत ना आपण, सगळेच चुका करतो. त्या चुकांचे असे जाहीरपणे कोणी धिंडवडे काढत असेल ना तर मी ऐकून नाही घेऊ शकत. माझ्यात आणि मॅडम मध्ये काहीही झालेलं असेल तरी जे चूक आहे ते चूकच. आणि त्या बायकांनी चूक केली होती मॅडमचा अशा पद्धतीने अपमान करून, म्हणून मी स्टँड घेतला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॅडम खूप स्ट्रॉंग आहेत. मला त्यांना असं व्हल्नरेबल झालेलं नाही बघवलं. बरोबर आहे हो, आम्हाला बी नसतं बघवलं असं झालेलं. तुम्ही म्हणला तर कसं काय म्हटले मी? हे म्हणला नव्हे काय, टेबल कुठलं काय? व्हल्नरेबल. हा व्हल्नरेबल म्हणा. ओ आय एम नॉट एबल. व्हल्नरेबल म्हणजे असुरक्षित. असुरक्षित आहे आमच्या आईसाहेब. अहो नाही, तसं नाही. म्हणजे आता तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर कुणीही यावं आणि टपली मारून जावं, कळलं? तसं थोडीच आहे आमच्या आईसाहेबांविषयी. नाहीये ना, म्हणूनच तर मला वाईट वाटलं. नाही आता कळलं थोडं सगळं मला. आता त्यांची मनस्थिती खूप नाजूक असणार आहे, आपल्याला सांभाळून घेतलं पाहिजे मॅडम. खरंच तुम्ही जे काय केलं ना ते लय मोठं केलं काम. पण आमचे पूज्य पिताश्री तिथंच बसली होती की बोलले काय एका शब्दांतरी? नाही आहोत ते काय नाही, जाऊ दे, तुम्ही त्याची बाजू घेऊ नका. तुम्हाला खरं सांग काय, आमच्या आई साहेबांची सगळ्यात मोठी चूक जर कुठली असेल आयुष्यात तर ती म्हणजे त्यांनी आमच्या उलट्या काळजाच्या बापावर प्रेम केलं मनापासून. अधिपती, आम्ही जे काही केलं ना ते त्यांनी सांगितलं म्हणूनच केलं बघा. आमासनी समज कागदावर लिहून दिलतं काय बोलायचं ते. आम्ही आपलं ते एकमेकींमध्ये वाटून घेतलं आणि आमासनी असं बी सांगितलं होतं झालं की तिथून काढता पाय घ्यायचा. म्हणून मग आम्ही लगेच तिथून निघून बी गेलतो. बघितलं का मावशी, मला काय वाटतंय का नाही, काय हे जे काय बोलतायत ना ते खोटं नसतं रे. कारण स्पर्धेच्या ठिकाणी ह्या बायका जे बी काय बोलल्या ना ते समजा आपल्या घरातलं होतं अगं, आणि ते खोटं कसं काय असू शकल? ह्यासनी कसं काय कळल्या असतील त्या गोष्टी? सांग की आता तूच. मावशी मी तुला सांगते, या दोघी जे बी काय बोलतायत ना ते समजा तिनंच लिहून दिलेलं असणार आहे. म्हणजे नाही का ते स्क्रिप्ट तयार करून दिला असणार आहे बघ. हा, आम्ही जे काही बी केलं ना ते पैशासाठी केलं बघा. अहो आधी नाहीच म्हणत होतो आम्ही त्यांना. आम्ही त्यांना म्हणलं पण की अहो असं काही करू नका, सरकारांबद्दल आम्हाला असं बोलायला लावू नका, कारण तुम्ही तशा नाहीच आहात ना. पण त्यावर त्या म्हणल्या कशा, त्यांच्या बरोबर घरामध्ये मी राहते, त्या कशा आहेत ते मलाच माहिती आहे. तुम्हाला सांगितलंय तेवढंच तुम्ही बोला. मग आम्ही तरी काय करणार ना, आमचा नाईलाज झाला. माफ करा बघा, आम्ही
आम्ही माफी मागतो. माफ करा आम्हाला, माफ करा. तुम्हाला काय बी वाईट वंगाळ असं बोलायचं नव्हतं आम्हाला. माफ करा आम्हाला, सरकार माफ करा. प्रेम, भुवनेश्वरीचं माझ्यावर प्रेम आहे. काय बोलतेस अक्षरा? बाबा मी नाही बोलत आहे, पण अधिपतींना असं वाटतं ना. अक्षरा, ती भुवनेश्वरी जे सतत म्हणत असते ना की शिक्षणापेक्षा अक्कल महत्वाची, हे सगळं ती स्वतःवरून म्हणत असते. त्या बाईला शिक्षणाचा गंध नाहीये, पण महाहुशार बाई आहे ती आणि अतिशय मॅनिप्युलेटिव्ह. स्वतःला जे हवं तेच ती दुसऱ्याच्या डोक्यात भरवते. हे जे तिचं माझ्यावर प्रेम आहे वगैरे आभास अधिपती समोर उभा केलाय ना, तो तिने याचसाठी केलाय. आणि अधिपती साधा आहे, सरळ मुलगा आहे तो, चारू सारखा आहे तो. चारू अशीच होती, साधी, निर्मळ. कुठल्या माणसात तिला काही वाईट दिसलं नाही कधी. प्रत्येक वाईटामध्ये चांगलं शोधत राहायची, माणसाच्या आतला माणूस शोधत राहायची. अक्षरा, आजच्या जगात या अशा माणसांचं काही चालत नाही. मला खूप काळजी वाटते अधिपतीची. नाही बाबा, अधिपती हुशार आहेत. पण उपयोग काय? ही सगळी हुशारी त्या भुवनेश्वरीच्या पायाशी लोटांगण घालते ना. अक्षरा, ती बाई अतिशय धोकादायक आहे. अधिपतीच्या प्रेमाचा गैरफायदा घेते ती. अधिपती इमोशनल होतो तिच्या समोर आणि ती बाई सतत त्याला आपल्या इशाऱ्यांवरती नाचवते. अधिपती भुवनेश्वरीला आई मानतो आणि ती त्याला फक्त शस्त्र समजते. शस्त्र, सगळ्यांच्या विरुद्ध, माझ्या विरुद्ध वापरण्याचं. आणि सतत आपल्या खोट्या प्रेमाची धार त्या शस्त्राला लावत असते. बाबा, तुम्ही कधी असा विचार केलाय का? कुणाला माहित, कदाचित मॅडमचं तुमच्यावर एकतर्फी प्रेम असेल. म्हणजे तुमच्यात जे काही घडलं त्यावरून. अक्षरा, आमच्यात जे काही घडलं ती त्या क्षणाची चूक होती, मी तुला सांगितलंय. पण त्या चुकीमुळेच जर मॅडमचं तुमच्यावर प्रेम बसलं असेल तर? नाही अक्षरा, ती जे करते त्याला प्रेम नाही म्हणत. कारण प्रेम असं नसतं. प्रेम जबरदस्तीने होत नाही, प्रेम लादता येत नाही, प्रेम ओरबाडून हिसकावून नाही घेता येत कोणाचं. अक्षरा, प्रेमामध्ये माणूस अधिकार गाजवण्यापेक्षा समोरच्याला समजून घेतो, त्याचं मन बघतो, त्याला काय हवंय याला महत्व देतो. या बाईने काय केलं? हे सगळं केलं. आमचा विश्वास बसत नाही. सुनबाईंना आम्ही चांगल्या ओळखतो, त्या असलं काही करणार नाहीत. अगं मावशी, म्हणजे ह्या दोघी जे काय सांगतायत ते समजा खोटं आहे व्हय? आम्ही त्यांना नकोच म्हणत होतो. वय हो, अव पैसे देत होत्या ना तेव्हा बी आम्ही नगच म्हणलं. हा, पण एवढे पैसे एकदम बघितले, मग काय करणार होतो? आमचा नाईलाज झाला बघा. आम्ही नाही म्हणू शकलो. हे बघा, एवढे पैसे दिले बघा. ताई, अगं हे बघ, पतसंस्थेची बघ चिठ्ठी पण आहे आणि शिक्का बी आहे. ताई बघितलंस ना, सुनबाईनं कसा प्लॅन केला समजा, आणि नंतर तुझ्या बाजूने सगळ्यांसमोर बोलली ग ती. ठीक आहे, जावा तुम्ही. दुर्गे, त्यांना पैसे दे. सरकार, हे पैसे खरं सांगितल्याबद्दल तुम्हाला बक्षिसी. निघा आता. माफ करा. सुनबाई लईच पाताळ यंत्री निघाल्या की. जितक्या जमिनी वर आहेत तितक्याच जमिनीच्या खाली पण आहेत. चांगलं डोकं चालवलं त्यांनी. तलवार बी त्यांनीच चालवली आणि ढाल बी स्वतःच झाल्या.
सासऱ्याच्या नजरेत, नवऱ्याच्या नजरेत लई मोठ्या झाल्या. सुनबाईंनी सिद्ध करून दाखवलं त्यांच्याकडे फक्त शिक्षण नाही, डोसकं बी आहे. मावशी, मग आता पुढं काय करणार आहे? तू तुझं काम केलंस ना व, आता गप्प बसायचं. सुनबाईंचं काय करायचं ते आम्ही बघू. योग्य वेळ आली की त्या मास्तरीन बाईला ही अडाणी बाई कसा काय धडा शिकवते ते बघालच तुम्ही.